पिंपरी चिंचवडमधील औंध रावेत बीआरटी रोडवरील नव्याने सुरू झालेल्या रक्षक चौक उड्डाणपुलावर उद्घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी भीषण अपघात झाल्याने एकच खळबळ उडाली आहे। तीव्र उतारामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि भरधाव कार थेट पलटी झाली। सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र या घटनेमुळे उड्डाणपुलाच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। या पुलातील तांत्रिक त्रुटींबाबत आपण आधीच प्रशासनाला सावध केले होते, असा दावा खासदार श्रीरंग बारणे यांनी केलाय। प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळेच उद्घाटनानंतर अवघ्या एका दिवसात हा अपघात घडल्याचा आरोप त्यांनी केलाय। भविष्यात याच ठिकाणी नवले पुलासारखी मोठी दुर्घटना घडू शकते, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे। दरम्यान या उड्डाणपुलामुळे सांगवी फाटा ते रावेत मोकाई चौक हा प्रवास सिग्नलमुक्त झाला असून वाहतूक कोंडीतून नागरिकांची काही प्रमाणात सुटका झाली। मात्र पुलावरील तीव्र उतार आता वाहन चालकांसाठी धोकादायक ठरत असल्याचं स्पष्ट झालंय। त्यामुळे महापालिका प्रशासनाने तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जाते। द पोलीस न्यूजसाठी अनिल शिरसाट, पिंपरी चिंचवड।